तर स्टॉप डायरी या 2026 आपण कालपासून आपण सुरू केलेलं आहे. तसं 26 जूनपासून हा प्रोग्राम शासनाने सुरू केलेला आहे. आपण जसं पत्र प्राप्त झालं त्यानुसार आपण लेखी निर्देश दिलेले आहेत. पण सर्व समावेशक विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य तसेच ग्रामपंचायत स्तरावरचे सर्व कर्मचारी यांची जो एक समुपदेशन व्हावं, त्यांचं एक ब्रेनस्टॉर्मिंग व्हावं, या अनुषंगाने आपण काल दूरदृश्य प्रणालीद्वारे आभासी व्हीसीद्वारे आपण त्यांची बैठक घेऊन आवश्यक ते निर्देश दिले. यामध्ये स्टॉप डायरिया 2026, डायरिया स्वच्छ जल समुचित उपचार, डायरिया से बचे हर बार असं याचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्या अनुषंगाने स्वच्छ पाण्याचा पुरवठा, आता पावसाळ्याचं दिवस आपल्याला सुरू होत आहेत आणि त्यामुळं दूषित पाण्यामुळं होणारे जे रोग आहेत त्यावर मात करण्यासाठी आवश्यक त्या पूर्व उपाययोजना आपल्या ग्रामपंचायतीमार्फत चालूच आहेत. पण एक खबरदारी म्हणून आपण सेशन ब्रेनस्टॉर्मिंग सेशन घेतलेलं आहे. किती तारखेपर्यंत चालणार आहे? आपलं हे सेशन जवळपास 16/6/26 ते 30/6/26 यामध्ये आपला पहिला आठवडा आहे. आणि पूर्ण जे आहे शेड्यूल याच्यामध्ये तर आपलं 16/6/26 ते 31/7/26 म्हणजे 31 जुलै 2026 पर्यंत हा पूर्ण सेशन आपला पूर्ण अभियान चालणार आहे. जसं आपल्याला त्याच प्रमुख उद्देशानं पण आपण दरवेळेस ज्या आपण तक्रारी ग्रामपंचायत स्तरावरून येते, जिथं कचरा वगैरे विल्हेवाट लागली जात नाही किंवा जे सांडपाणी आहे ते रस्त्यावर येतं, अशा ठिकाणी आपण आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीला वेळोवेळी निर्देश करतच असतो आणि त्यांचं आद्य कर्तव्यच आहे ते गावातली स्वच्छता वगैरे राखणं. पण तरीसुद्धा कुठल्या तक्रारी वगैरे येत असतील तर आपण त्यामध्ये त्यांना वेळीच खबरदारी घेण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना या स्तरावरून देत असतो. आणि त्याच अनुषंगानं आपण काल VC घेऊन सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. आता पाणी कसं विषय ते आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी आहेत आमच्या, पण ज्या ठिकाणी असं विषय आहे त्या ठिकाणी नक्कीच आम्ही डिप्टी इंजिनियर असतील आमचे पाणी पुरवठ्याचे किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब असतील यांच्यामार्फत आम्ही आवश्यक ते निर्देश उपाययोजना केलेल्याच आहेत. आणि जिथं कुठं तक्रारी वगैरे अशा प्राप्त झालेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगानं डिप्टी इंजिनियर असतील किंवा आमचे जो यांत्रिकी विभाग आहे, तांत्रिक विभाग, त्यामार्फत आपली चौकशी करून योग्य त्या उपाययोजना कशा केल्या जातील त्या ठिकाणी आम्ही त्याबद्दल उचित खबरदारी घेतलेली आहे. सध्या आपल्याला एक्झॅक्ट मी आकडा नाही सांगू शकत, पण मी नक्कीच आपल्याला हा आकडा देतो. मला सदर बाब ही थोडं तांत्रिक विभागाशीच आहे, पण एस्टिमेटमध्ये जशी तरतूद आहे, आपल्या अंदाजपत्रकामध्ये जशी तरतूद आहे त्यानुसार काम होणं अपेक्षितच आहे. जर अशा कुठल्या बाबी उद्भवल्या असतील तर नक्कीच आपण त्याचं निरसन करून त्याच्यावर जर आणखी अद्याप काम वगैरे झालं नसेल तर नक्कीच त्यांना निर्देश देण्याचं या स्तरावरून आम्ही काम करू. स्टॉप डायरिया तर याच्यामध्ये पारदर्शकता म्हणजे काय, हे सर्वसामान्य अशा जीवनाशी निगडीत आहे. एकदम म्हणजे बेसिक आपलं घटक आहे. आणि आरोग्य, गावकऱ्यांचं आरोग्य जपलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं हे ग्रामपंचायतीचं मुख्य काम आहे. तर त्याच्यामुळं जे उघड्यावरचं पाणी वगैरे आहे किंवा पाईपलाईन वगैरे तुटलेली असेल कुठं किंवा विहीर वगैरे असतील, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी वगैरे असतील, अशा ठिकाणी वेळोवेळी क्लोरिनेशन झालं पाहिजे. पाणी शुद्ध पाणी करून ते गावकऱ्यांना दिलं पाहिजे, एवढे निर्देश आहे त्यामध्ये. नागरिकांना आणि सरपंचांना काय आव्हान करतात या ठिकाणी सर्व नागरिकांनी, सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना या ठिकाणी मी एवढंच निर्देश करू इच्छितो की येणाऱ्या मान्सून काळामध्ये आपण उचित कार्यवाही करावी. ज्या काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत स्टॉप डायरीच्या अनुषंगानं, त्यामध्ये सर्व सूचना आम्ही काल आपल्याला लेखी तसेच VCच्या माध्यमाद्वारे दिलेले आहेत. तरी या आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की गावस्तरावर जे शुद्ध पाण्याचा पुरवठा कसा होईल, जे तुटले फुटलेले पाईपलाईन असतील त्याची पाणी गळती थांबवावी आणि ते पाणी गळती तात्काळ दुरुस्त करून घ्यावी. जे गटारी वगैरे असतील, गटारी वगैरे, नाल्या वगैरे, त्याची साफसफाई करून, आता प्रवाही पाणी असतं त्यामुळं ते तात्काळ नाले गटारे स्वच्छता केली जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. कसं आहे, सदर गावातील स्वच्छता राखणं वगैरे हे ग्रामपंचायतीचं आद्य कर्तव्यचं आहे. त्यांच्या याच्यामध्ये कामकाजामधचाच एक भाग आहे. तरी ग्रामनिधीतून जे काही असेल त्याच्यामधून ते खर्च करणे अपेक्षित आहे. जो कोणी गावकऱ्यांनी कर भरलेला आहे त्याच्यातून ग्रामनिधीतून तो जे काही फंड आहे त्यातून त्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि 15वा वित्त आयोग असेल, येणारा 16वा वित्त आयोग आता लागू झालेला आहे, त्याच्यामध्ये उचित उपाययोजना करून त्यांनी ती कामकाज जे आपलं पंचवार्षिक पुढचा आराखडा आहे, 5 वर्षाची एक पुढची उपाययोजना आपल्याला राबवायच्या गावस्तरावर, तर त्याचं उचित नियोजन करून त्यांनी तसं कार्यवाही करावी असे निर्देशसुद्धा आमच्याकडून आहे.